फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा माननीय न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र येतं, दोषारोप पत्र म्हणजे जेव्हा फिर्याद दाखल होते, पोलीस त्याचा तपास करतात आणि पोलिसांच्या तपासामध्ये आरोपीने गुन्हा केल्याचे जेव्हा निष्पन्न होते, तेव्हा पोलीस आरोपीच्या विरुद्ध दोषारोप पत्र, ज्याला चार्जशीट असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ते पाठवतात. त्या चार्जशीटमध्ये आपण नेमकी कोणती महत्त्वाची गोष्ट पाहिली पाहिजे? जर आरोपीतर्फे एक आपले वकील असतील वा ज्युनियर वकील मित्र असतील किंवा स्वतः आरोपी असतील, त्यांना सुद्धा चार्जशीटची प्रत मिळते, तर त्यांनी त्यामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट पाहिली पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा गुन्ह्याचं चार्जशीट, दोषारोपपत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल होतं, आरोपीला समन्स काढलं जातं, आरोपी मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात आणि आरोपीसाठी ज्या चार्जशीटच्या प्रती ज्या आहेत त्या सरकार पक्षाने द्याव्या लागतात. जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपीला प्रत्येकाला स्वतंत्र अशा त्या संपूर्ण चार्जशीटची प्रत सरकार पक्षाने देणे हे बंधनकारक आहे. ती चार्जशीटची प्रत जेव्हा मिळते तेव्हा ती चार्जशीट वाचत असताना आपण चार्जशीटमधले जे बाबी असतात महत्त्वाच्या, तर त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करतो. आता चार्जशीट सोबत काय काय असतं, तर चार्जशीट सोबत फेरिस्त असते, साक्षीदारांची यादी असते, आरोपींच्या नावाचे जे आहे त्याचा उल्लेख केलेले सर्व फॉर्म नंबर 1, 2 असे असतात. आणि जेव्हा अशा प्रकारचं चार्जशीट येतं तर त्या चार्जशीटमध्ये एक फॉर्म नंबर 5E म्हणून असतो, फायनल फॉर्म किंवा रिपोर्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांचा निष्कर्ष त्यामध्ये नमूद केलेला असतो. आपण उदाहरणासाठी एखादी केस घेऊया की एका केसमध्ये मारहाणीबाबत फिर्याद दाखल झालेली आहे. 5 आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना मारहाण केलेली आहे. ती अमुक अमुक वस्तूंनी मारहाण केलेली आहे, अमुक अमुक वेळेला मारहाण केलेली आहे, अमुक अमुक ठिकाणी मारहाण केलेली आहे, अशा स्वरूपाची फिर्याद असते. ती फिर्याद दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी जेव्हा तपास करून दोषारोप पत्र पाठवतात, तेव्हा त्या दोषारोपामध्ये फॉर्म नंबर 5E, फायनल फॉर्म जो असतो, फायनल फॉर्म रिपोर्ट म्हणजे दोषारोप पत्र, की आरोपीने नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे या संदर्भातला मजकूर त्यामध्ये लिहिलेला असतो. आणि बऱ्याच वेळा आपण तो कॉलम नंबर 16 जो असतो त्यामधला फॉर्म 5E फायनल रिपोर्ट किंवा फायनल फॉर्म म्हणतो, कॉलम नंबर 16 आपण कधी वाचत नाही. कारण जी फिर्याद आहे, फिर्यादीमध्ये जी कलमं लावलेली आहेत तसंच दोषारोपपत्र असेल असं नसतं. बऱ्याच वेळा फिर्यादीमध्ये जे आहे, जो मजकूर आहे त्याच्या अनुषंगानं कलमं लावलेली नसतात, त्यामध्ये कलमवाढ केलेली असते. बऱ्याच वेळा फिर्यादीमधील जी कलमं असतात लावलेली, गुन्ह्याचं स्वरूप, तर त्या कलमाच्या अनुषंगानं पोलिसांच्या तपासामध्ये आरोपीने त्या प्रकारचा गुन्हा केल्याचंच आलेलं नसतं आणि त्याचा उल्लेख त्या कॉलम नंबर 16 मध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ, जसं आपण आत्ता उदाहरण घेतलं की 5 आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना मारहाण केली आणि त्यानंतर अमुक अमुक वस्तूंनी मारहाण केली, अमुक अमुक ठिकाणी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर जर कॉलम नंबर 6 मध्ये त्या फिर्यादीच्या विसंगती असली किंवा वेगळा मजकूर लिहिलेला असेल किंवा काही वेळेमध्ये बदल असेल किंवा 5 आरोपींनी मारहाण केली याऐवजी 3 आरोपींनी मारहाण केल्याचा संदर्भ असेल, ज्या वस्तूंनी मारहाण केली त्याच्याबद्दल काही विसंगती तपासामध्ये वेगळ्या पद्धतीनं निष्पन्न झालेली असेल आणि तसं त्यामध्ये नमूद केलेलं असेल, तर आपण आरोपी असाल आणि जर का एखादा खोटा गुन्हा आपल्या विरुद्ध दाखल केलेला असाल तर याचा फायदा आपल्याला घेता येतो विसंगतीचा. म्हणजे फिर्यादीने अमुक अमुक गोष्ट बोललेली आहे जी तपासामध्ये निष्पन्न झालेली नाही आणि तपासामध्ये निष्पन्न झालेली नसल्यामुळं त्या आरोपीने एखादा गुन्हा केला हे तपासामध्ये जर का निष्पन्न झालेलं नसेल, तसा त्याचा उल्लेख त्या 16 नंबर कॉलममध्ये नसेल, तर तसे प्रश्न जे आहेत ते आपल्याला तपास अधिकारी जेव्हा साक्षीसाठी येतील तेव्हा त्यांना विचारता येतात की फिर्याद अशी अशी आहे, एवढ्या एवढ्या लोकांनी गुन्हा केल्याचं त्यामध्ये नमूद आहे आणि आपण जे चार्जशीट पाठवलेलं आहे, फायनल फॉर्म रिपोर्ट जो आहे, म्हणजे कॉलम नंबर 16 मध्ये जे आपण आपला निष्कर्ष त्यामध्ये नोंदवलेला आहे, तर त्या निष्कर्षामध्ये आपण या 2 आरोपींनी त्यांचा स्पेसिफिक रोल
कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून आला नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी ते लिहिलेलं नाही, तर त्यांना ते होयच म्हणावं लागेल, कारण त्यांनी ते लिहिलेलं नसतं. आणि त्या मुद्द्यावर आपल्याला असा युक्तिवाद करता येईल की तपासामध्ये गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं नाही यातल्या अमुक अमुक आरोपींनी, ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले असतील. तर त्यामुळं चार्जशीट आल्यानंतर फक्त चार्जशीटमधील फेरिस्त, साक्षीदारांची यादी किंवा फक्त जबाब, फिर्यादी जबाब आणि जे साक्षीदारांचे टिपणं घेतलेले असतात जबाब म्हणूया आपण समजण्यासाठी, तर फक्त तेवढंच न पाहता आपण ते जे चार्जशीट आहे ते पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलं पाहिजे. त्यासोबतच जर आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केलेला असेल तर आपण रिमांड यादीसुद्धा पाहिली पाहिजे, कारण रिमांड यादीमध्ये आणि चार्जशीटमध्ये सुद्धा विसंगती येऊ शकते. विसंगत टायमिंग येऊ शकतं, विसंगत जे वस्तू आहेत त्या येऊ शकतं, विसंगत स्पॉट येऊ शकतो. त्यामुळं यासुद्धा गोष्टी जर आपण पाहिल्या तर ज्या खोट्या केसेस केल्या जातात आणि त्या खोट्या केसेसमध्ये विनाकारण गुंतवलेले जे लोक आहेत त्यांना या केसमधून निर्दोष सुटण्यासाठी मदत होऊ शकेल. माहिती आवडली असल्यास कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक आणि शेअर करा. त्या ठिकाणी हाईप असं कलरचं बटन आपल्याला दिसलं तर त्यालाही क्लिक करा. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला कोर्ट कचेरीच्या, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण फॉलो करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.